गोव्यामध्ये आजचा तिसरा दिवस. पहिल्या दिवशी चापोरा फोर्ट आणि पर्पल मार्टिनी रेस्टॉरंट. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्कुबा डायव्हिंग. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच अगोडा फोर्टचा प्लॅन केला होता, पण तिथे जाण्यासाठी खूप वेळ झाल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाहीत. गेलो पण आम्हाला तिकीटं मिळालं नाहीत, त्यामुळे तिथे एंट्री मिळाली नाही. तर आजच्या तिसऱ्या दिवशीचा प्लॅन म्हणजे सकाळीच अगोडा फोर्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस तिसरा. तर आत्ता आपण एंट्री केलेलं आहे ते अगोडा फोर्टमध्ये, कारण काल आपल्याला खूप संध्याकाळ झाली होती, त्यामुळे तिकीटं मिळाली नाहीत. त्यामुळे आज आपण तिकीटं घेतली आणि आत्ता आहोत अगोडा फोर्टमध्ये. माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल. तर हे आहे अगोडा फोर्ट. तर तिथे आपण आतमध्ये आता जाणार आहोत आणि बघणार आहोत किल्ला कसा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मागे असे हे खंदक दिसत असेल. तर हे जे जमिनीलगतचे जे किल्ले असतात, तर त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने असं खंदक गरजेचं असतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये अशा खंदकाची गरज नसते, कारण सगळे किल्ले आपले गड किल्ले आहेत ते वर आहेत, डोंगरावर आहेत. त्यामुळे अशा खंदकाची गरज नाही आहे तिथे, कारण तिथे शत्रू चढू शकत नाही. पण इथे जमिनीलगत शत्रू कसाही चढू शकतो, म्हणून हे खंदक आहे सुरक्षेच्या दृष्टीने. सोळाशे 9 ते 1612 या कालखंडात या किल्ल्याची निर्मिती केली गेली. आपल्या देशातील सगळ्यात मजबूत किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याचं नाव येतं. असा हा मजबूत किल्ला गोव्यामध्ये आहे आणि हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. तर आपण आता जे एंट्री केलं ते मेन एंट्रन्स आहे आणि इथून आपण आत आल्यानंतर हे जे वर जे गेलेले आहेत पायऱ्या, तर हा जो रस्ता वर जातो तो आपल्याला बुरुजापर्यंत वर घेऊन जातो आणि हा जो आहे तो मेन किल्ल्याचा एंट्रन्स आहे. मराठे आणि डच या लोकांपासून संरक्षण मिळावे यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती. त्यानंतर समुद्राद्वारे येणारे जहाज तसेच गलबतं ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथे एका भल्या मोठ्या लाईट हाऊसची निर्मिती केली गेली आहे. तर मित्रांनो, गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे किल्ल्यांना लाभलेले समुद्रकिनारे आहेत ते. कारण इथून शत्रू कुठून जरी येत असेल तरी खूप लांबून आपण त्याला पाहू शकतो, किंवा एखादी मोठी जहाज किंवा बोट असेल ती सुद्धा खूप लांबून पाहू शकतो.
तर माझ्या मागे तुम्हाला हे लाईट हाऊस दिसत असेल. तर हे लाईट हाऊस खूप खूप मोठं आहे. आणि आपण मगाशी जे खंदक पाहिलं होतं तर ते खंदक इथे खालीच आहे. हे बघा. त्यानंतर ह्या किल्ल्याची तटबंदी खूप मजबूत आहे आणि खूप विशालसुद्धा आहे. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे की ह्या किल्ल्याला एक असा इतिहास आहे की हा शत्रूच्या हाती कधी लागला नाही. म्हणजे जसा जंजिरा किल्ला होता सिद्दीकडे, तो किल्ला नाही मराठ्यांना जिंकता आला ना कोणाला जिंकता आला, तसंच हा किल्लासुद्धा आहे. हा किल्लासुद्धा अजिंक्यच आहे, शत्रूच्या हाती कधीच लागला नाही. तर पोर्तुगालांनी हा किल्ला जो आहे तो फक्त एका सुरक्षेच्या दृष्टीने, म्हणजे मराठ्यांच्या आणि डच लोकांच्या आक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती. मित्रांनो, आपण तो मगाशी मेन एंट्रन्स पाहिला किल्ल्याचा, तर तो हा इथे खाली आहे आपले. आणि इथूनच आपण मेन एंट्री करतो किल्ल्यामध्ये. फोटोग्राफीसाठी सुद्धा हा एक बेस्ट लोकेशन आहे, कारण इथे हाईटवर आल्यानंतर आपण मागे समुद्र किनारा, त्यानंतर लाईट हाऊस आणि एक मजबूत असा किल्ला. तर फोटोग्राफीसाठी सुद्धा एक खूप छान असा प्लेस आहे हा. तुम्ही फोटोग्राफी खूप चांगली करू शकता इथे, कारण त्यावेळी युरोपवरून येणाऱ्या जहाजांसाठी हा किल्ला एक महत्त्वाचं केंद्र होतं. हा पोर्तुगीजकालीन किल्ला मांडवी नदी व कॅन्डोलिमच्या समुद्रतटावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एक गोड्या पाण्याचा झरा असून त्याचा उपयोग जहाजांना पाणी पुरवठा करण्यासाठी केला जायचा. याच झऱ्यावरून या किल्ल्याला अग्वादा किंवा अग्गुडा हे नाव पडलं. तर मित्रांनो, मी आता किल्ल्याच्या मध्ये आहे. तर माझ्या तुम्ही अराउंड पूर्ण किल्ला बघू शकता. आणि इथे एक किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, ही जी आहे ती किल्ल्याची प्रतिकृती आहे. मी तुम्हाला एकदा व्यवस्थित दाखवतो, ती पाहून घ्या. किल्ल्यावर पोर्तुगीजकालीन एक 4 मजली लाईट हाऊस असून ते 1864 मध्ये बनवलेलं आहे व तो आशिया खंडातील सर्वात जुना लाईट हाऊस आहे. त्याचबरोबर याच्यावर एका वेळी 79 तोफा संरक्षण करण्यासाठी वापरत होत्या. किल्ल्यामध्ये एका वेळी 23,76,000 गॅलन पाणी इतकं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. संपूर्ण आशिया खंडात सगळ्यात जास्त गोड्या पाण्या साठवणुकीचे ठिकाण हे होते. आपण हा किल्ला इथपर्यंत पाहिलेला आहे. तर इथे किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे की किल्ला कशा प्रकारे, कुठे कसं काय, सगळी माहिती इथे दिलेली आहे. तर सविस्तर मी तुम्हाला दाखवतो, ते सुद्धा पाहून घ्या. हा किल्ला 2 विभागांमध्ये विभागलेला आहे. वरचा भाग हा किल्ला आणि जलविद्युत स्टेशन म्हणून कार्य करत होता, तर खालचा भाग पोर्तुगीज जहाजांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून कार्यरत होता. वरच्या भागांमध्ये एक खंदक, भूमिगत जलसंचय चेंबर, गन पावडर आणि लाईट हाऊस आणि काही बुरुज आहे. तर युद्ध आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी गुप्त पठाराचाही वापर होतो. तर हा बॅक साईडला हा किल्ला आहे आणि इथून किल्ल्याच्या बाजूला हा पूर्ण समुद्र किनारा आहे. हा किल्ल्याला एक लाभलेला आहे. हा किल्ला इतका मजबूत बांधला आहे की ह्यावरून आपल्याला कळतं की त्यावेळी मराठ्यांची ताकद काय होती.
जर तुम्ही गोव्यामध्ये आलात तर या मजबूत किल्ल्याला भेट नक्की द्या. Vive, la vida solo es una y es lo que el corazón pide. Esta noche te vienes conmigo pa' que no la olvides. Sentaditos en la arena y tú bailándome sirena. Esta noche somos tú y yo. Dale rumbo, mami, con esa booty dueña del party. Yo sé que tú estás puesto pa' mí. Somos dos animales en este safari, yeah.